नमस्कार, मी सागर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपणा सर्वांना लहानपणी असं वाटत असतं की कधी एकदा मी मोठा होईन, कारण मोठ्यांची खूपच मजा असते आणि मोठं झाल्यानंतर मला खूप मजा येईल. म्हणजे जसं की शाळेत जायच्या अगोदर आपल्याला वाटत असतं की घरात राहून आईवडिलांच्या एवढ्या बंधनात राहण्यापेक्षा शाळेत मी मित्रांच्या बरोबर स्वच्छंदी खेळीन आणि खूप मजा करीन. आणि तसंच शाळेत असताना असं वाटतं की कधी एकदा मी कॉलेजला जाईन आणि कॉलेजमध्ये स्वच्छंदी कोणत्याही बंधनाशिवाय अगदी स्वच्छंदी बागडत राहीन. आणि एकदा का कॉलेजमध्ये आपला प्रवेश झाला की लक्षात येतं की पैसे असतील तर खूप मजा असते, त्यामुळे अजून थोडं मोठं होऊन एकदा का मी पैसे कमवायला लागलो की खूप मजा येईल. असं करत 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 एकदा पैसे मिळवायला लागलो आणि गृहस्थ आश्रमात गेलो की लक्षात येतं की लहानपण खूप चांगलं होतं. तर या प्रवासासंदर्भात मी लिहिलेली एक माझी अत्यंत आवडीची अशी कविता आज मी सादर करणार आहे. तर कवितेचं शीर्षक आहे शोधात सावल्यांच्या. तर कविता अशी आहे. शोधात सावल्यांच्या उन्हेच शोधली ती, शोधात सावल्यांच्या उन्हेच शोधली ती, राहून सावलीला उन्हेच शोधली ती. अंकुर कोवळा तो उदरात चांदराती, अंकुर कोवळा तो उदरात चांदराती, येताच उगवतीला उन्हेच शोधली ती. अंकुर कोवळा तो उदरात चांदराती, येताच उगवतीला उन्हेच शोधली ती. आता थोडं लहान मूल खेळायला लागलेलं आहे. उन्हात कोवळ्या त्या मायेत नंददारी, उन्हात कोवळ्या त्या मायेत नंददारी, तोडून बंधनांना उन्हेच शोधली ती. तारुण्य नाहले मग किरणे सुगंधनारी, तारुण्य नाहले मग किरणे सुगंधनारी, स्वप्ने विकून सारी उन्हेच शोधली ती. मागून घेतली ती उन्हेच रोज न्यारी, मागून घेतली ती उन्हेच रोज न्यारी, सोडून सावल्यांना उन्हेच शोधली ती. मध्यांतरी कळाले उन्हेच फक्त उरली, मध्यांतरी कळाले उन्हेच फक्त उरली, उन्हे नको तरीही उन्हेच शोधली ती. परतून रात दिसली निखार कालचेही, परतून रात दिसली निखार कालचेही, सवयीत रोजच्या त्या उन्हेच शोधली ती, सवयीत रोजच्या त्या उन्हेच शोधली ती. धन्यवाद. तर ही कविता कशी वाटली ते जरूर कळवा. धन्यवाद.